ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी जर्मनीतून। अखेर जर्मनीमध्ये सरकार स्थापना दृष्टीपथात येते। गेल्या 70 वर्षातल्या राजकीय परंपरेनुसार जर्मनीमध्ये पुन्हा युती सरकारच अस्तित्वात येत आहे। फ्रेडरिक मर्ज यांची CDU, CSU आणि मागील सरकारमधील SPD यांनी युती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्यात सध्या वाटाघाटी सुरू आहेत। कशा होत आहेत या वाटाघाटी आणि नव्या सरकारचा अजेंडा काय असेल, पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। जर्मनीत यंदा मुदतीपूर्वी निवडणुका पार पडल्या आणि CDU, CSU या पुराणमतवादी पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या। फ्रेडरिक मर्ज यांच्या CDUला सर्वाधिक म्हणजे 30% मतं मिळाली असली तरी बहुमतापासून ते दूरच राहिले आणि इतर पक्षांबरोबर युती करणं त्यांना क्रमप्राप्त झालं। आता सरकारसाठी त्यांनी हात मिळवणी केली आहे ती मागील सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पक्ष अर्थात SPD सह। दोन्ही पक्षांनी युती सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्याची घोषणा शनिवारी केली, तर सोमवारी या वाटाघाटींचा पुढील टप्पा पार पडतोय। CDU सह युती करणाऱ्या SPD पक्षाचे ओलाफ शोल्झ हे मागील सरकारमध्ये चॅन्सेलर होते आणि FDP या त्यांच्या मित्र पक्षासह झालेल्या वादानंतरच सरकार कोसळलं होतं। जर्मनीमध्ये हे सरकार लवकरात लवकर स्थापन होणं गरजेचं आहे। सध्याच्या बदललेल्या जागतिक राजकारणाची ती गरजच आहे, कारण अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनसह युरोपलाही महत्त्वाचा इशारा दिलाय। तो म्हणजे युरोपनं आता स्वतःची जबाबदारी उचलावी, अमेरिकेवर अवलंबून राहू नये। अमेरिकेनं युक्रेनची मदतही थांबवली आहे। तसंच युरोपीय संघाच्या सदस्य देशांवरही टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे। अशात 3 वर्षांच्या युद्धामुळे विस्कळीत झालेल्या युरोपीय अर्थव्यवस्थेवर आणखी ताण येऊ शकतो। त्यामुळे युरोपीय संघात जर जर्मनीचं स्थान अबाधित राखायचं असेल तर जर्मनीमध्ये लवकरच सरकार प्रस्थापित होणं गरजेचंच आहे। दरम्यान या वाटाघाटी अत्यंत सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात होत असल्याचं CDUचे प्रमुख फ्रेडरिक मर्ज यांनी सांगितलंय। मर्ज हेच जर्मनीचे पुढील चॅन्सेलर असणार आहेत। पत्रकारांशी बोलताना तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी वाटाघाटींमधील समान कार्यक्रमाविषयी माहिती दिली। यात मुख्य मुद्दा स्थलांतरितांचा असल्याचं मर्ज यांनी सांगितलं। आम्ही आमच्या युरोपीय शेजाऱ्यांशी समन्वय साधून आमच्या समान सीमांवर आश्रय अर्जासाठी नकार देणार आहोत। आम्हाला एकूणच अनियमित स्थलांतर कमी करण्यासाठी सर्व घटनात्मक उपाययोजना करायच्या आहेत। आमच्या संयुक्त सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच आम्ही सीमा नियंत्रणे मोठ्या प्रमाणात वाढवू। तर काही आर्थिक आघाड्यांवरही महत्त्वाची चर्चा सुरू असल्याचं मर्ज यांनी सांगितलंय, कारण निवडणूक प्रचारादरम्यान करांच्या मुद्द्यावर CDU, CSU आणि SPD यांनी वेगवेगळे कार्यक्रम जाहीर केले होते। त्यामुळे या मुद्द्यांवर समान कार्यक्रम निश्चित करणं या पक्षांसाठी आव्हानात्मक ठरू शकतं। आम्हाला औद्योगिक स्थान कायम ठेवायचे। उदाहरणार्थ, आम्ही ऊर्जेचा खर्च कमी करू। पहिले पाऊल म्हणजे ते प्रति किलोवॅट तास सुमारे 0.05 युरोनं कमी करणं। आम्ही योग्य गुंतवणूक प्रोत्साहने देखील निर्माण करू। युतीच्या चर्चेत आम्हाला तपशिलांवर चर्चा करावी लागेल आणि आम्ही कॉर्पोरेट कर सुधारणांसह सुरुवात करू। जर्मनीच्या राष्ट्रीय हिताच्या आणि युरोपीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करता दोन्ही पक्षांनी युती स्थापन करण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे, असा दावा SPD प्रमुख लार्स क्लिंगबेल यांनी केलाय। जर बुंडेस्टॅग निवडणुकीनंतर लवकरात लवकर CDU, CSU आणि SPD हे पक्ष जर्मन राष्ट्रीय, युरोपीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील मूलभूत आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमत झाले आणि जर आपण खूप भिन्न तत्व, दृष्टिकोन, मत आणि भिन्न पात्र असूनही एकत्र आलो तर देशात इतरत्र देखील हा फॉर्म्युला यशस्वी होऊ शकतो। त्यामुळे जरी वेगवेगळ्या आर्थिक अजेंड्यासह हे सगळे पक्ष एकमेकांविरोधात निवडणुकीत लढले असले तरी त्यांना सध्याच्या बदललेल्या जागतिक राजकारणात जर्मनीचं स्थान लक्षात घेऊनच पुढे वाटाघाटी कराव्या लागणार आहेत। जर्मनीची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्याबरोबरच युरोपीय राष्ट्रांच्या संरक्षण खर्चातही सध्या वाढ झाली आहे। या खर्चाला जर्मनीत डबल एक्सेल आकाराचं भांडवल म्हटलं जात आहे। हा खर्च भागवण्यासाठी आता या पक्षांना त्यांच्यातील मतभेदांवर चर्चा करून सरकार स्थापन करावं लागणार आहे। या वाटाघाटीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे स्थलांतरितांना रोखणं, अवैध स्थलांतरावर आळा घालणं, युरोपसह जर्मनीचा संरक्षण खर्च, जर्मनीतील कर प्रणाली, विविध प्रकल्पांमधील गुंतवणूक वाढवणं असे आहेत। या वाटाघाटींकडे इतर युरोपीय राष्ट्रांचंही लक्ष आहे, कारण जर्मनी ही युरोपीय संघातील एक मोठी अर्थव्यवस्था आहेच, शिवाय अमेरिकेनंतर युक्रेनला पाठिंबा देणारा दुसरा मोठा देश आहे। अमेरिकेनं युक्रेनला पाठिंबा देण्यापासून फारकत घेतल्यानंतर आता युरोपला आत्मनिर्भर व्हावं लागणार आहे। अशात जर्मनी पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावू शकते।
युरोपीय संघाच्या मागच्या बैठकीत जो संरक्षण आराखडा तयार करण्यात आलाय त्यातही जर्मनीकडून अधिक योगदान अपेक्षित आहे आणि जर्मनी यापासून दूर जाईल असंही वाटत नाही. मात्र यात पैसा उभा करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा यावर दोन्ही पक्षांचे निवडणुकीपूर्वी मतभेद होते. दुसरीकडे या वाटाघाटी लवकरात लवकर संपून दोन्ही गटांना सरकार स्थापन करावं लागणार आहे, कारण सरकार स्थापनेची मुदत लवकरच संपणार आहे. 25 मार्चला जर्मनीच्या नवनिर्वाचित संसदेचं अधिवेशन सुरू होतंय. त्यामुळे आता जर्मनीत कधी आणि कसं सरकार स्थापन होतंय याकडे जर्मनीसह युरोपचंही लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.